आज आपण बनवणार आहे चिकन रस्सा, म्हणजे की चिकनची चमचमीत भाजी बनवणार आहोत. ते पण जास्त मसाल्याचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणारी, कोणताही जास्त कुटाणा न करता जास्तीत जास्त चविष्ट कशी बनेल आणि चिकन शॉपवरून चिकन घेऊन येण्यापासून ते भाजीच्या शेवटपर्यंत कोणकोणती काळजी घ्यायची ते पण सांगणार आहे, ज्यामुळे तुमची भाजी कधीच बिघडणार नाही. तर चला मग बनवायला सुरुवात करूया. मित्रांनो, बऱ्याचदा आपण काय करतो, चिकन शॉपवरून चिकन घेऊन येताना आपले इतरही कामं करत करत घरी येतो. मग अशावेळी कधीकधी अर्धा तास तर कधीकधी 1 तासही लागतो. त्यामुळे काय होतं, 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ चिकन प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये राहिल्यामुळे त्याच्यातून उग्र वास यायला सुरुवात होते. त्यामुळे भाजीच्या चवीतही फरक पडतो. म्हणून 15 मिनिटात घरी चिकन कसं पोचेल आणि घरी आल्यानंतर अशा भांड्यात काढून ठेवायची काळजी अवश्य घ्या. आणि समजा तुम्हाला चिकन घरी घेऊन यायला वेळ लागलाच आणि त्याच्यातून वास यायला सुरुवात झाली तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आता मला इथं माहीत नाही की तुम्ही चिकन साफ कसं करता. मी कधीही चिकन साफ करताना अशा ज्या रक्तासारख्या गाठी असतात त्यांना काढून टाकतो. जर तुम्ही काढत नसाल तर एकदा अशा पद्धतीने बनवून तर पहा, तुमच्या भाजीच्या चवीत फार मोठा बदल होईल. आणि हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे चिकन घरी घेऊन यायला उशीर झाला आणि त्याच्यातून वास येत असेल तर 1 लहान चमचा विनेगर आणि अर्धा चमचा मीठ टाकून चिकन पाण्यात बुडेल इतपत पाणी टाकायचं आणि त्याला पाण्यातच 4 ते 5 मिनिट ठेवून द्या. मग पहा, अजिबात कसलाही वास येणार नाही. मला इथं असं काही करण्याची गरज नाही, कारण की माझं चिकन वेळेत घरी पोचलंय. त्यामुळे चिकनला मी फक्त पाण्याने 2 वेळा धुवून घेतलंय. आता आपल्याला यात टाकायचे 2 लहान चमचे मीठ. इथं मी जवळपास 1.25 किलो चिकन घेतलंय, त्यामुळे 2 चमचे मीठ टाकत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा. आणि नंतर अर्धा लहान चमचा हळद टाकलात तरी चालेल. आता आपण यात टाकणार आहोत आलं, लसूण, कोथिंबीर व 2 चमचे दही टाकून वाटलेली पेस्ट. याचं प्रमाण म्हणजे की 1 किलो चिकनसाठी काय आणि किती वापरायचं ते सर्व काही डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. तर आता यात टाकणार आहे जवळपास 2 चमचे दही. तुम्ही दह्याऐवजी अर्धा लिंबाचा रस टाकलात तरी चालेल. आता आपण याला व्यवस्थित मिसळून घेऊ, जेणेकरून मीठ, हळद आणि वाटलेलं मिश्रण चिकनवर चांगल्या रीतीने कोट होईल. तर असं गावरान पद्धतीने म्हणजे की हाताने मिक्स करा. इंग्लिश पद्धतीने चमच्याने वगैरे मिसळू नका. तर आता पुढच्या तयारीसाठी याला झाकून 10 ते 15 मिनिट इथंच सोडून देऊ. आणि नंतर थोडंसं ओबडधोबड कापलेले 2 मोठे कांदे मिक्सरच्या भांड्यात टाकून सोबतच 2 मोठे टमाटर टाकायचे आणि पाणी न घालता वाटायचं आहे. हे पहा, अशा प्रकारची पेस्ट बनवून थोडा वेळ बाजूला ठेवू आणि नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात जवळपास 200 ग्राम तेल टाकूया. मी इथं 5 लोकांच्या हिशोबाने हा रस्सा बनवत आहे. तुम्हाला किती बनवायचे आणि कसा बनवायचे, म्हणजे की तर्रीवाला बनवायचा असेल तर त्या हिशोबाने तेलाचा वापर करा. आणि तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी व तसेच 1 चमचा जिरं टाकून जिरं मोहरी छान तडतडली की मग असे वाटलेलं कांदा टमाटरची पेस्ट टाकून पटकन झाकण लावायचं, नाहीतर तेलाचे शिंतोडे उडून तुमचं किचन सगळं घाण होईल. आता झाकण काढूया आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सतत चमचा चालवत 1 मिनिट परतून घेऊ. म्हणजे की याच्यातून जोपर्यंत बुडबुडे यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत चमचा चालवायचा आणि असे बुडबुडे यायला लागले की याला झाकून 2 ते 3 मिनिट सोडून द्यायचं. अधूनमधून 1-2दा चमचा चालवायला विसरू नका, नाहीतर बुडाला चिटकण्याची शक्यता असते. तर 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की कांदा टमाटरची पेस्ट व्यवस्थित शिजली आहे आणि त्यापासून तेल पण वेगळं झालंय. तर अशाच प्रकारे अगोदर कांदा टमाटरला छान फ्राय करून घ्यायचं आणि नंतर वाटलेलं 100 ग्राम सुकं खोबरं टाकायचं आहे. इथं तुम्ही जास्त बारीक पावडर नका वापरू, थोडंसं मोठाड वाटलेलं खोबरं टाका. त्यामुळे काय होतं, खाताना त्याचा जो क्रंच असतो त्यामुळे खायला आणखीन जास्त चवदार लागतं. जर तुम्हाला तो क्रंच आवडत नसेल तर खोबऱ्याची बारीक पावडर वापरलात तरी हरकत नाही. मात्र खोबऱ्याला जास्त वेळ फ्राय करू नका. खोबरं भाजायला वेळ लागत नाही, फक्त असं तेल सुटेपर्यंत परतायचं. आणि नंतर जर लाल तिखट वापरत असाल तर ह्या स्टेजला टाकून घ्या.
आम्हाला थोडं झणझणीत खायला आवडतं म्हणून मी जवळपास 5 चमचे लाल तिखट टाकत आहे. तुम्हाला तिखट कमी किंवा जास्त कसं खायला आवडतं त्याप्रमाणे लाल मिरची पावडर टाकून काही सेकंद असं परतून घ्या. आणि जर तुम्ही काळा मसाला वापरत असाल तर तो कधी टाकायचा मी तुम्हाला त्या स्टेजला सांगतो. आता आपल्याला यात टाकायचे चिकन. मित्रहो, आपण हे जे भाजी बनवतोय यात जास्त मसाल्याचा वापर न करता फक्त एकच मसाला वापरणार आहोत, तो म्हणजे शाही गरम मसाला. इथं मी 2 चमचे गरम मसाला टाकला आहे. तुम्ही याऐवजी दुकानात मिळतो तो चिकन मसाला टाकलात तरी चालेल. आता यात काहीही न टाकता व्यवस्थित मिसळून घेऊया. आणि हो, जर तुम्ही काळा मसाला वापरत असाल तर ह्या स्टेजला टाकून मिसळून घ्या. तशी ही भाजी आपण कमी मसाल्याचा वापर करून बनवत असल्यामुळे ज्यांना पित्ताचा वगैरे त्रास आहे त्यांना या भाजीमुळे काही जास्त त्रास होणार नाही. तर असं मिसळल्यानंतर अजिबात पाणी न टाकता अगोदर अंगच्या पाण्याने 7 ते 8 मिनिट शिजवून घेऊ. पण अधूनमधून लक्ष देत 1-2दा चमचा फिरवत राहायचं. नाहीतर इकडं आपली भाजी शिजते म्हणून आपले इतर कामं करत राहिलात तर बुडाला चिटकेल आणि भाजीची चव बिघडून जाईल. त्यामुळे असं अधूनमधून चमचा चालवायची काळजी घ्यावी. तसं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की जसं जसं चिकन शिजते तसं तसं अंगचं पाणी सुटायला लागले. आता परत झाकून सोडून देऊ. इथं मी याला पाणी न टाकता साधारण 8 ते 9 मिनिट शिजवून घेतले. तसं याला शिजायला वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये आरामात शिजतं. तर ह्या स्टेजला तुम्ही टेस्ट करून पहा की मीठ बरोबर आहे की नाही. नसेल तर मीठ टाकून तुम्हाला चिकन रस्सा कसा हवा, घट्ट की पातळ, त्या हिशोबाने पाणी टाका. इथं मात्र गरम पाण्याचाच वापर करा. थंड पाणी अजिबात वापरू नका. तर पाणी टाकल्यानंतर असं व्यवस्थित ढवळून घ्या आणि मग नंतर मसाला व रस्सा एकजीव होण्यासाठी याला झाकून जवळपास 2 ते 3 मिनिट चांगलं उकळून घेऊ. 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की याला मस्त तर्री आले आणि याचा वास पण घरात छान पसरलाय. तर अशी चिकन रस्सा भाजी तुम्हाला ना कोणत्या धाब्यावर नाही कोणत्या हॉटेलमध्ये मिळणार नाही. अशी कमीत कमी मसाल्यामध्ये मस्त चमचमीत जास्त चविष्ट चिकन रस्सा भाजी एकदा बनवून तर पहा. याची चव कधीच न विसरता नेहमी याच पद्धतीने बनवाल हे नक्की. तर चला मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.